व्यासेन रचिता पुराण मुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणि भगवती अष्टादशाध्यायिनी मन्त्वामनुसंददामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् नमस्तुते व्यास विशाल बुद्धे कुलारविन्दाय पत्रनेत्र येन त्वया भारतत्वैन पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप नदी गौतमीचा तटी जन्म झाला वेदांत ब्रह्म तपी पूर्ण केला दिने भेट देवे आले पंढरीला नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवकाचा केलेला अभंग श्री पैठणवासी नाथ महाराजांचा आहे. या अभंगामध्ये नाथ महाराज काय सांगतात? कृपाळू दार माझा ज्ञानेश्वर या नमस्कार वारंवार. महाराज नाथरायांनी या पहिल्या चरणामध्ये माझे माऊली ज्ञानोबार आहे, किती कृपाळू आहे, किती उदार आहे हे सांगितलेलं आहे आणि त्यांना वारंवार नमस्कार का करायचा. महाराज आपण नमस्कार कोणाला करतो? माऊलींना नमस्कार कसा करायचा हे नाथ महाराज या अभंगामध्ये सांगतात. कृपाळू दार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार. महाराज जेव्हा नाथ महाराजांनी ज्ञानोबारायांचं वर्णन केलं तेव्हा ज्ञानोबारा कसे आहेत? ज्ञानोबारायांनी कधी कशा कुळाचा, कधी जातीचा, कधी धर्माचा अशा कुठल्याही जाती भेद धर्माचा केलेला नाही. त्यामुळे न पाहे याती कुळाचा विचार सतत देवावर, सदैव आपल्या भक्तवंतावर, आपल्या भक्तावर करुणा करत राहिले महाराज. जो भक्त त्यांची नितांत श्रद्धेने भक्ती करेल अशा भक्तावर माऊली ज्ञानोबाराय सतत करुणा करत असतात. न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा करत ज्ञानाबाई. माऊलीकर तुम्ही कोणत्याही भावनेने जा. तुम्ही जर म्हणजे वाईट भावनेने जरी जायचं, मंदिरासमोरून चालले, देवाकडे बघायचं नाही म्हणलं तरी बघितलं तरी ती तुमची श्रद्धा देवापर्यंत पोहोचती महाराज. तो तुमच्या मनात भाव निर्माण होतो. जरी समोरून गेले नाही बघायचं पण महाराज डोळ्याची जी क्षमता आहे ती त्या मूर्तीकडे खेचत असते महाराज. हा भाव माणसाच्या मनात निर्माण होतो तेव्हा फलतिया भावे शरण जाता भेटी. आणि जो मनात भाव प्रकट झाला त्यांच्या मनातील जे दुःख असतं, जन्माची व्याधी असते महाराज, ते माऊली दूर करतात. फलतिया भावे शरण जाता भेटी काळी तसे तुटे जन्म व्याधी. आणि या जगतामध्ये ज्याला कुणीच नाही, जो अनाथ आहे, मायबाप असून अनाथ आहे महाराज, म्हणजे मायबाप नाही तर तो अनाथच आहे. पण ज्याला जो अनाथ असून माऊली त्यांचा सांभाळ करतात. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय इता जनार्दनी पाय वंदित से विठाला विठाला विठाला.